नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 21 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच जागतिक बुद्धिबळ दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 20। स्पष्टीकरण: जागतिक बुद्धिबळ दिन दरवर्षी जुलै 20 रोजी साजरा केला जातो। हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या म्हणजेच FIDE च्या स्थापनेचा उत्सव साजरा करणे हा आहे। याची सुरुवात 20 जुलै 1924 रोजी पर्पोरेस, फ्रान्स येथे झाली होती। प्रश्न 2, अलीकडेच भारतीय ग्रे हॉर्नबिलचे यशस्वी प्रजनन कोठे नोंदवले गेले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात। स्पष्टीकरण: अलीकडेच भारतीय ग्रे हॉर्नबिलचे यशस्वी प्रजनन गुजरातच्या गीर राष्ट्रीय उद्यानात नोंदवले गेले आहे। सुमारे 60 वर्षांपेक्षा अधिक काळ या भागातून नामशेष राहिल्यानंतर राज्याच्या वनविभागाने 2021 मध्ये या प्रजातीच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम सुरू केला होता। नुकत्याच समोर आलेल्या वैज्ञानिक अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की या पक्ष्यांनी गीरच्या वातावरणात स्वतःला यशस्वीपणे जुळवून घेतले आहे। या पक्ष्यांनी सलग 4 वर्षे येथे यशस्वीपणे प्रजनन केले आहे। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। गुजरातच्या उंझा जिरे आणि उंझा बडीशेपला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळाला आहे। गुजरात सरकारने पहिले डेटा सेंटर धोरण 2026 ते 2029 सुरू केले आहे। बागकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी गुजरातला ॲग्रिकल्चरल लीडरशिप अवॉर्ड मिळाला आहे। गुजरात सरकारने ऑपरेशन सुरक्षित सायबरस्पेस सुरू केले आहे। गुजरात सरकारने अग्निवीरांना सरकारी विभागांमधील वर्ग 3 च्या पदांवर थेट भरतीमध्ये 20% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे। टाटा आणि एअरबसने गुजरातमध्ये पहिल्या मेड इन इंडिया C-295 विमानाचे पहिले यशस्वी चाचणी उड्डाण पूर्ण केले आहे। प्रश्न 3, अलीकडेच फिफा विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, स्पेन। स्पष्टीकरण: स्पेनने अर्जेंटिनाला 1-0 ने पराभूत करून फिफा विश्वचषक 2026 चे विजेतेपद पटकावले आहे। न्यू जर्सीच्या मेटलाईफ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही संघ निर्धारित 90 मिनिटांपर्यंत एकही गोल करू शकले नव्हते। त्यानंतर अतिरिक्त वेळेच्या 106व्या मिनिटाला स्पेनच्या फेरान टोरेसने सामन्यातील एकमेव गोल केला। या गोलमुळे त्यांनी आपल्या संघाला 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा जागतिक विजेता बनवले। यापूर्वी स्पेनने 2010 मध्ये हा कप जिंकला होता। प्रश्न 4, अलीकडेच आगामी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन समारंभात भारतीय पथकाचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वरील दोन्ही, मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन। स्पष्टीकरण: आगामी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिची भारताची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे। तसेच मुष्टियोद्धा लवलीना बोरगोहेन हिची बॅटन बेअरर म्हणजेच काठी वाहक म्हणून निवड करण्यात आली आहे। भारतीय ऑलिम्पिक संघटनेने म्हणजेच IOC ने याची अधिकृत घोषणा केली आहे। प्रश्न 5, अलीकडेच 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, 4 पदके। स्पष्टीकरण: लिथुआनियाच्या विल्नियस येथे 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 चे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके जिंकली आहेत। प्रश्न 6, अलीकडेच ॲडी बर्नहॅम यांची कोणत्या देशाच्या लेबर पार्टीचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, युनायटेड किंगडम म्हणजेच UK। स्पष्टीकरण: ॲडी बर्नहॅम यांची ब्रिटनच्या म्हणजेच युनायटेड किंगडमच्या लेबर पार्टीचे नवीन नेते म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे। लेबर पक्षाच्या खासदारांचा मोठा पाठिंबा मिळाल्यानंतर त्यांची बिनविरोध पक्षनेतेपदी निवड झाली। यासोबतच ते मावळते पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या जागी ब्रिटनचे 59वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारत आहेत। आता पाहू इतर देशांतील महत्त्वाच्या नियुक्त्या। हान सिओंग सूक यांची दक्षिण कोरियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मेटे फ्रेडरिक्सन यांनी सलग 3ऱ्यांदा डेन्मार्कच्या पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आहे।
अहमदौल अमिनौलू यांची सेनेगलचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जेनेस जानशा यांची स्लोव्हेनियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अली फलीह कादिम अल झैदी यांची इराकचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लॉरा फर्नांडिस यांची कोस्टा रिकाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीटर मॅग्यार यांनी हंगेरीचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. रोमेन रादेव यांनी बल्गेरियाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे. प्रश्न 7. अलीकडेच जम्मू काश्मीरमधून अरेको चेरी आणि सेंट्रोज प्लम कोठे निर्यात करण्यात आले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सिंगापूर. स्पष्टीकरण. अलीकडेच जम्मू काश्मीरच्या शोपिया आणि पुलवामा जिल्ह्यांतून प्रीमियम अरेको चेरी आणि सेंट्रोज प्लम म्हणजेच एक प्रकारचे बेर यांची पहिली खेप पाठवण्यात आली आहे. ही खेप संयुक्त अरब अमिरातीमधील म्हणजेच UAE मधील अबू धाबी आणि दुबई व्यतिरिक्त नुकतीच सिंगापूरला निर्यात करण्यात आली आहे. या निर्यातीची खेप कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच अपेडाच्या सहकार्याने पाठवण्यात आली आहे. सिंगापूर देशाची माहिती. राजधानी सिंगापूर सिटी. चलन सिंगापूर डॉलर. राष्ट्रपती थरमन शणमुगरत्नम. पंतप्रधान लॉरेन्स वॉंग. आता पाहू सिंगापूरशी संबंधित इतर चालू घडामोडी. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने म्हणजेच अपेडाने प्रीमियम बनगनपल्ले आंब्याची पहिली व्यावसायिक सागरी खेप सिंगापूरला पाठवली आहे. प्रसिद्ध जागतिक संरक्षण शिखर परिषद शांग्रीला संवाद म्हणजेच शांग्रीला डायलॉग सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आली होती. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 मध्ये चांगी विमानतळ जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरले आहे. सिंगापूरमध्ये ट्रिलेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कीर्तिदा मेकानी यांचे निधन झाले आहे. हेनले पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये सिंगापूर अव्वल स्थानावर राहिले आहे. प्रश्न 8. अलीकडेच राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या म्हणजेच NCMच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, हरजीत सिंग ग्रेवाल. स्पष्टीकरण. केंद्र सरकारने पंजाब भाजपचे ज्येष्ठ नेते हरजीत सिंग ग्रेवाल यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या पदावर त्यांची नियुक्ती 3 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचे म्हणजेच NCRBचे प्रमुख म्हणून अमित गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या म्हणजेच BPRDच्या प्रमुखपदी आलोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हैदराबाद येथील प्रतिष्ठित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे नवीन संचालक म्हणून सुजीत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केइको फुजिमोरी यांची अधिकृतपणे पेरूच्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन रमेश गोकर्ण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून प्रशांत सीताराम यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय सैन्याच्या दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणून राजेश पुष्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 9. अलीकडेच शब्द संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, कोलकाता. स्पष्टीकरण. शब्द संग्रहालय म्हणजेच म्युझियम ऑफ वर्ड याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 19 जुलै 2026 रोजी कोलकाता येथील राष्ट्रीय ग्रंथालय परिसरातील ऐतिहासिक बेलवेडियर हाऊसमध्ये देशातील या पहिल्या अनोख्या डिजिटल भाषा संग्रहालयाचे उद्घाटन केले. याचा उद्देश 22 भारतीय भाषा आणि भारताची समृद्ध भाषिक, सांस्कृतिक आणि ज्ञान परंपरा जतन करणे हा आहे. प्रश्न 10. अलीकडेच जपान ओपन 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, PV सिंधू. स्पष्टीकरण. अलीकडेच जपान ओपन 2026चे महिला एकेरीचे विजेतेपद भारतीय बॅडमिंटन स्टार PV सिंधू हिने जिंकले आहे. तिने अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीचा थेट गेममध्ये पराभव करून हा ऐतिहासिक विजय मिळवला. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. प्रश्न 11. अलीकडेच 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वरील दोन्ही, कार्तिक आर्यन आणि मम्मुटी. स्पष्टीकरण. आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्तम फीचर फिल्म म्हणजेच सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. कार्तिक आर्यन आणि मम्मुटी यांना अनुक्रमे चंदू चॅम्पियन आणि ब्रह्मयुगम या चित्रपटांतील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्तम अभिनेता मुख्य भूमिका म्हणून निवडण्यात आले आहे.
यामी गौतम हिला आर्टिकल 370 साठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा मुख्य भूमिका पुरस्कार मिळाला आहे. रणदीप हुड्डा याला स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी पदार्पण करणाऱ्या सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्तम नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार भंगार चित्रपटाला मिळाला आहे. तसेच रामनामीला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न 12. अलीकडेच कोणत्या देशाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. चीन. स्पष्टीकरण. अलीकडेच चीनने अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही चाचणी 6 जुलै 2026 रोजी दक्षिण पॅसिफिक महासागरात घेण्यात आली. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने म्हणजेच PLAने या क्षेपणास्त्रात डमी वॉरहेडचा वापर केला होता. ही चाचणी त्यांच्या वार्षिक नियमित लष्करी प्रशिक्षणाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या चाचणीमुळे अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांची चिंता वाढली आहे. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रेनमिनबी. राष्ट्रपती शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. JL-3 म्हणजेच जुलेंग-3 नावाच्या अणुक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी चीनद्वारे घेण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजेच IMFने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2026 मध्ये सर्वाधिक परकीय चलन साठा असणारा देश चीन ठरला आहे. चीनच्या लाइनशाईनला जगातील सर्वात वेगवान सुपरकम्प्युटर घोषित करण्यात आले आहे. आशियातील AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप क्लस्टरमध्ये बीजिंगला प्रथम स्थान मिळाले आहे. चीनने जगातील पहिल्या व्यावसायिक नियोनमक चिपला मान्यता दिली आहे. भारत-चीन सीमा प्रकरणांवर सल्लामसलत आणि समन्वयासाठी कार्यकारी यंत्रणेची म्हणजेच WMCCची 35वी बैठक बीजिंगमध्ये आयोजित करण्यात आली होती. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणजेच कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. अनुराग कुमार. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. RBIचे म्हणजेच RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची US फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली आहे. IIM म्हणजेच IIM बेंगलो इंडोनेशियामध्ये आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन करणार आहे. शासकीय शाळांना आधुनिक बनवण्यासाठी दिल्लीत मिशन कायाकल्प सुरू करण्यात आले आहे. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी गुरु दक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्ली येथे अन्नस उत्सव 2026 चे आयोजन केले होते. गुजरातच्या उंझा जिरे आणि उंझा बडीशेपला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळाला आहे. पश्चिम बंगाल सरकारने महिलांच्या सुरक्षिततेला बळकट करण्यासाठी दुर्गा स्क्वॉड म्हणजेच दुर्गा पथक सुरू केले आहे. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे. टाइम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये लंडन अव्वल स्थानावर राहिले आहे. भारतीय UPIचा स्वीकार करणारा 10वा देश ग्रीस ठरला आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर कसोटी शतक झळकावणारी जगातील पहिली महिला यास्तिका भाटिया ठरली आहे. आंध्र प्रदेशमध्ये मी भूमी मी हक्कू कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असणारे भारताचे दुसरे प्रमुख बंदर कामराजार बंदर बनले आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जॅनिक सिनरने जिंकले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच सेर्गी कोरेत्स्की यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.